प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण मठरीचा प्रकार बघणार आहोत. तर इथे मी शेवग्याच्या पाल्याची मठरी दाखवणार आहे. आपण मेथीची मठरी पाहिलेली आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पण पाहिलेली आहे. आता आपण बघूया शेवग्याच्या पाल्याची मठरी. हे बघा, एकदम कोवळा कोवळा पाला मी तोडून आणला आहे. आमच्या इथे झाड आहे लावलेलं, आणि एक शेंग पण आलेली. हे बघा, 4-5 शेंगा आहेत, पण त्या कोवळ्या होत्या. हे बघा, सुंदर आणि अजिबात कडू नाही आहे. इतकं सुंदर पाला मिळाला मला. हे बघा, सुंदर. याचं सूप पण मी दाखवणार आहे, याचे पराठे पण दाखवलेत मी. आता आपण मठरी बघूया. छान कोवळा कोवळा पाला आहे आणि अजिबात कडू नाही, फुलंसुद्धा कडू नाही आहे, आणि अतिशय पौष्टिक असतात हे. तर आता हा पाला आपण मिठाच्या पाण्यात धुवून घेऊया. हे बघा, आता मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतला आहे. हा फ्राय करून घेतला नाही तरी चालेल, केला तरी चालेल, कडू नाहीच आहे तो, म्हणून मी आता फ्राय करून घेत नाही आहे. बाकीचं साहित्य बघूया. इथे 2 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलं. आपण गव्हाच्या पिठात करणार आहोत. आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा. आपल्या जेवणाच्या वाटीचंच प्रमाण आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरे कुटून घेतलेले आहे, 1 चमचा तीळ, आणि अर्धा चमचा कलौंजीचं बी घेतलेलं आहे. तुम्ही इथे काळे तीळ पण घेऊ शकता. आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. रवा घालूया. हे सर्व बाकीचं साहित्य. चवीप्रमाणे मीठ. एक चमचा गाईचं तूप. आता आधी ही सर्व एकत्र करून घेऊया, आणि थंड पाण्यातच आपल्याला मळायचं आहे. सर्व मिक्स करून घेतलं. आता आपल्याला शेवग्याचा पाला टाकून घ्यायचा. आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. हे बघा, आता आपलं पीठ मळून झालंय. आता यात रवा आहे म्हणून आपल्याला 10 मिनटं तरी ठेवायचे, म्हणजे रवा छान फुलेल यात. आता हे 10 मिनटं आपण ठेवून देऊया. आता आपल्याला स्लरी करून घ्यायची. इथे 3 चमचे मी अशा चमच्याने 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले, आणि 3 चमचे आपण तूप घालूया. आता हे मिक्स करून घ्यायचं. पोळीला लावण्यासाठी आपल्याला स्लरी लागेल. छान एकजीव झालं पाहिजे. तुपाचे जे दाणे दाणे आहेत ना, ते मऊ झाले पाहिजे.
आता एक छोटासा गोळा करून घेऊया. यात चिली फ्लेक्स टाकले तरीही छान लागतात, दिसायलाही सुंदर दिसते. हे बघा, आता अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतली, इतकी पातळ. आता यावर आपल्याला स्लरी लावून घ्यायची, जी आपण तयार केली. हे बघ, अशा प्रकारे. आता याच्यावर आपल्याला थोडं पीठ भुरभुरवून घ्यायचं असं. मग एका बाजूने याला पण थोडी स्लरी लावून घ्यायची. आणि मग ही बाजू लावायची. मग ह्याच्यावर पण थोडंसं पीठ टाकायचं. असं मध्यावर आणायचं, मध्यभागी. मग ही बाजू याच्यावर दुमडायची आणि मग हे पुन्हा लाटून घ्यायचं. अशा प्रकारे लाटून घ्यायचं. थोडीशी पीठ लावून घ्यायचं. आणि असंच सरळ लाटून घ्यायचं. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं. जितके तुम्हाला रुंद हवे असतील तेवढे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आणखी एक करून दाखवते मी. आता याला स्लरी लावून घ्यायची. त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. हे मध्यावर आणायचे. पुन्हा याच्यावर थोडीशी स्लरी लावून घ्यायची. पुन्हा थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. मग ही बाजू याच्यावर आणायची.
स्लरी लावून घ्यायची. पुन्हा पीठ टाकून घ्यायचं. मग हे मध्यावर आणायचं, मध्यभागी, आणि हे त्याच्यावर. आणि मग हे असंच सरळ सरळ लाटायचं. आता पुन्हा याला स्लरी लावून घ्यायची. थोडी थोडी लावली तरीही चालेल. आता हे पुन्हा असं मध्यावर आणायचं आणि ही घडी अशी, आणि हे आता असंच्या असं लाटून घ्यायचं सरळ सरळ. आणि आता हे असं लाटल्यानंतर कट करून घ्यायचे. अशा प्रकारे आता मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला तळून पण दाखवते, फ्राय पण करून दाखवते. हे बघा, आता मी सर्व लाटून घेतल्या, कट करून घेतल्या. आता तेल तापले, तळून बघूया. हे बघा, मस्त झाल्यात आपल्या मठरी, बघू शकता. आणि फुलल्यात पण खूप छान. काढून घेऊया. हे बघा, जवळून दाखवते, मस्त झाल्या. आता अशा प्रकारे मी सर्व तळून घेते. बघा किती सुंदर फुलत आहे, बघू शकता. मंद गॅसवर फ्राय करा, म्हणजे छान फुलते. आवाजही बघा एकदम कुरकुरीत. किती छान कलर पण आलाय आणि एकदम छान खुसखुशीत झालेले आहे. आवाज पण बघा तुम्ही. मस्त झालेले आहे. चला, आपली मठरी, शेवगा मठरी तळून तयार आहे, बघू शकता तुम्ही. आणि अतिशय खुसखुशीत झालेली आहे. आणि शिवाय शेवग्याच्या पाल्याची असल्यामुळे आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ती अतिशय पौष्टिक झालेली आहे. लहान मुलांना तुम्ही पोटभर खाऊ घालू शकता. बाहेरून विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरची हायजेनिक मठरी त्यांना देऊ शकता. तोडून पण दाखवते. मस्त झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे. रेसिपी आवडली असेल शेवगा मठरीची तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.